नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूमितीच्या संकल्पना हा घटक पाहणार आहोत. दोन बिंदूतून की कोणतेही दोन बिंदू दिले मी की कुठेही असं बाबा हा एक बिंदू दिला, हा एक बिंदू दिला की हा पी बिंदू आहे आणि हा क्यू बिंदू आहे. या दोन बिंदूतून किती रेषा काढता येतील? या दोन बिंदूतून फक्त आणि फक्त एकच रेषा काढता येते. ही दोन बिंदूतून हा एक प्रश्न परीक्षेला बऱ्याच वेळ विचारला जातो. दोन भिन्न बिंदूतून किती रेषा काढता येतील? आता उदाहरणार्थ पी आणि क्यू दिला, या दोन बिंदूतून फक्त एक आणि एकच रेषा काढता येणार आहे. इतर तुम्हाला या दोन बिंदूला जोडेल अशी दुसरी कोणतीही रेषा काढता येणार नाही. म्हणजे दोन बिंदूतून, आता एका बिंदूतून, या एका बिंदूतून किती रेषा काढता येतील? हा बिंदू दिला मी, याच्यातनं किती रेषा काढता येतील? अनंत. त्याला काय अशी रेष झाली, अशी झाली, अशी झाली, किती अनंत रेषा काढता येतील. पण जेव्हा दोन बिंदू दिले जातील तेव्हा दोन बिंदूतून किती रेषा काढता येतील? तर दोन बिंदूतून फक्त एक आणि एकच रेषा काढता येईल. आता तीन बिंदू जर दिले तर त्यातनं किती रेषा काढता येतील पहा बरं. ही मी तीन बिंदू दिले, नैक रेषीय दिले, म्हणजे वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये. यातनं किती रेषा काढता येतील मोजा. तीन बिंदूमधून जेव्हा दोन बिंदूतून एकच रेषा काढता येते, तीन नैक रेषीय बिंदू असतील म्हणजे तीन एका रेषेवरती नसणारे, तर किती रेषा काढता येतील पहा. एक, दोन, तीन. जर तीन बिंदू असतील तर त्याच्यामधून जास्तीत जास्त तीनच रेषा काढता येणार आहे. चार बिंदू असतील तर बघा, एक, दोन, तीन, चार बिंदू घेतले. आता या चार बिंदूतून पहा, ही रचना आपल्याला पुढे महत्त्वाचं आहे, तेव्हा तुम्हाला हा प्रश्न विचारला जाणार आहे. येतो प्रश्न की चार बिंदूतून किती रेषा काढता येतील. हे सांगताना काय जातं, हा प्रश्न कसा विचारला जातो. वर्तुळावरील चार बिंदू आहेत किंवा स्टेजवर व्यासपीठावरती चार वक्ते आहेत, प्रत्येकाने प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलने होतील. म्हणून सर इथं काय तुम्ही सांगताय, इथं चार बिंदू सांगतायत आणि किती रेषा काढता येतील म्हणताय, आणि प्रश्न विचारताय चार वक्ते आहेत आणि ते किती वेळा हस्तांदोलन करतील. तर त्याचा याच्याशी निगडीत संबंध आहे की चार बिंदू आहेत, याच्यामध्ये किती जास्तीत जास्त रेषा काढता येतील. पहा, या बिंदूतून एक, दोन, तीन, या बिंदूतून किती काढता आल्या? चार बिंदू असतील तर एका बिंदूतून तीन काढता येतील. आता या बिंदूतून पहा, एक, दोनच रेषा या बिंदूतून काढता येते. या बिंदूतून फक्त एकच रेषा काढते आणि या बिंदूतून कुठली रेष काढता येणार नाही. सगळ्यांनी येऊन तिथं त्याच्याशी सेकंड केलं म्हणजे या ठिकाणावरून एक ही रेषा काढता आली का? नाही. म्हणजे एकूण किती रेषा काढता येतील? तीन आणि दोन, पाच आणि एक, सहा. म्हणजे जर चार बिंदू असतील नैक रेषीय, नैक रेषीय म्हणजे एका रेषेवरती नाही, एका रेषेवरती असेल तर त्याचं उत्तर वेगळं येतं. एका रेषेवरती चार बिंदू असतील तर किती रेषा तयार होतील पहा, तो प्रश्न मी घेतो. किंवा चार बिंदू आहेत, ही रेषा दाखवली, एक, दोन, तीन, चार. या ठिकाणी किती रेषा तयार होते? एक रेषीय. आता हे नैक रेषीय होते, या ठिकाणी सहा आपल्याला रेषा तयार झालेल्या आहेत. म्हणजे चार नैक रेषीय बिंदू असतील तर ते जोडून जास्तीत जास्त सहा रेषा काढता येतील. आता हे जर चार बिंदू एका रेषेवरती असतील तर किती रेषाखंड तयार होतील. तर या ठिकाणी पण काय करायचं, आता या ठिकाणी हे मोजायचं आहे. इथून इथपर्यंत एक, एकाच बिंदूतून दोन, या एका बिंदूतून इथून तीन झाले तयार. आता या बिंदूतून मोजले तर हा एक, हे दोन तयार झाले. पण आता या बिंदूतून एक तयार होईल म्हणजे इथं किती झाले? तीन. हा बिंदू पुसून टाकला, या बिंदूतून दोन तयार झाले आणि या बिंदूतून फक्त एक, म्हणजे किती तयार झाले? सहा. म्हणजे जर चार बिंदू असतील तर त्या बिंदूतून जास्तीत जास्त तुम्हाला सहा रेषा काढता येतील. हे पुढे जे व्यासपीठावरचं गणित असेल किंवा बुद्धिमत्तेमध्ये किती रेषाखंड तयार होतील याच्यासाठी ते महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं रेषा हा घटक होता. आता यानंतर आहे रेषाखंड. रेषाखंड किती नंबरचा आकडा आहे? 5 नंबरचा. हा घटक खूप मोठा आहे. या घटकावरती बारकाईनं विचार करणं गरजेचं आहे.
जर तुम्ही बारकाईनं विचार केला, प्रत्येक पॉईंट न पॉईंट आपल्याला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे, तेव्हा तो प्रत्येक घटक आपल्याला व्यवस्थित समजणार आहे. त्याला रेषाखंड हा 5वा घटक आहे. रेषाखंड म्हणजे काय असतं? आता रेषा म्हणजे काय, तर रेषा म्हणजे अनंतापर्यंत वाढत जाणारी. आता रेषाखंड अनंतापर्यंत नसतो. रेषाखंड हा दोन्ही बाजूने मर्यादित असतो. आकृतीदार दाखवायची म्हणलं तर या पद्धतीनं अशी बाण दाखवले तर ही झाली रेषा झाली. दोन्हीकडे बाण, एका बाजूला बाण दाखवला किरण होईल, दोन्ही बाजूला बाण दाखवले रेषा होईल. आणि दोन्ही बाजूला ती जर कंट्रोलमध्ये, दोन्ही बाजूला ती लिमिटेड असेल, मर्यादित असेल, तर त्याला रेषाखंड असं म्हणतात. आता रेषाखंड दोन्ही बाजूने मर्यादित असतो, यालाही नाव दिलं जातं की या ठिकाणी हा रेषाखंड आहे, याला नाव दिलं जातं AB. आता याचं वाचन करताना रेषाखंड AB किंवा रेषाखंड BA असंही आपण वाचन करू शकतो. मी दोन्ही पद्धतीनं या रेषाखंडाचं वाचन आपल्याला करता येत असतं. रेषाखंड वाचण्याच्या 2 पद्धती आहेत. एक आहे एका बाजूने डावीकडून सुरुवात करा, उजवीकडे जावा, एकदा उजवीकडनं सुरुवात करा, डावीकडे जावा. मग याचा अर्थ ते 2 वेगळे वेगळे झाले का? नाही, एकच रेषाखंड आहेत. फक्त वाचण्याची जी आहे, कोणी विद्यार्थी या पद्धतीनं वाचेल, एखादा विद्यार्थी या पद्धतीने वाचेल. याचा अर्थ काय वेगळा आहे का? मुळीच नाही. रेषाखंड AB आणि रेषाखंड BA हे वेगळे वेगळे नाहीत. हे दोन्ही रेषाखंड एकच आहेत. फक्त वाचन करताना आपण ते वेगळ्या पद्धतीनं वाचन केले. नंतर आहे प्रतल. प्रतल इंग्रजीमध्ये त्याला आपण प्लेन म्हणतो. प्रतल हा एक महत्त्वाचा घटक आहे. आता याची आकृती काढायची म्हणलं तर सर्वसामान्य अशा पद्धतीनं काढली जाते आकृती. याचा अर्थ हे प्रतल आहे की उदाहरणार्थ ही समोरचा फळा आहे, हे एक प्रतल आहे. हा फळा मात्र लिमिटेड आहे, पण प्रतल हे लिमिटेड नसतं. प्रतल हे 4ही दिशांना अनंतापर्यंत वाढलेलं असतं. उदाहरणार्थ हा फळा जर मी वरती इकडे अनंतापर्यंत, खाली अनंतापर्यंत, तिकडे अनंतापर्यंत, इकडे अनंतापर्यंत वाढवलं तर ते एक प्रतल तयार झालं. आता ही खालची फरशी आहे, ते एक प्रतल आहे की या फरशी तिकडे अनंतापर्यंत, इकडे अनंतापर्यंत, या बाजूला अनंतापर्यंत, या बाजूला अनंतापर्यंत, 4ही बाजूला अनंतापर्यंत वाढवलं की त्याला म्हणायचं प्रतल. आता प्रतल प्लेन याला मर्यादा नसते. प्रतल हे सर्व बाजूंना अमर्याद असते. प्रतल सर्व बाजूंना, हे महत्त्वाचे घटक आहे, लिहून घ्या बरं का. प्रतल सर्व बाजूंना अमर्याद असते. चारही दिशांना प्रतल हे 4ही दिशांना अमर्यादपर्यंत ते वाढलेले असते. त्यामुळे प्रतल सर्व बाजूंना अमर्याद वाढलेले असते. सर्व बाजूंना प्रतल अमर्याद असते. आता प्रतल जर तुम्हाला दाखवायचं असेल तर केवळ 2 बिंदूंनी, एका बिंदूने प्रतल दाखवता येतं का? तर नाही दाखवता येत. प्रतल जर तुम्हाला दाखवायचं असेल तर कमीत कमी 3 बिंदू असणं गरजेचं आहे. एखादं प्रतल, आता हे प्रतल आहे, मी हे प्रतल दाखवायचं असेल केवळ 2 बिंदूंनी आपल्याला प्रतल ते कोणतं आहे, हे प्रतल आहे, खालचं आहे, उलटे आहे, या भिंतीचं आहे, या भिंतीचं आहे, कोणतं प्रतल हे निश्चित सांगता येत नाही. प्रतल जर तुम्हाला निश्चित सांगायचं असेल तर कमीत कमी 3 बिंदूंनी प्रतल निश्चित होते. 3 पेक्षा कमी बिंदू असतील तर ते प्रतल निश्चित सांगता येत नाही. 3 बिंदूंनी प्रतल निश्चित होत असते. 3 बिंदू कमीत कमी आपल्याला त्या प्रतलाला दाखवायचं असेल तर 3 नैकरेषीय बिंदू यांनी ते प्रतल दाखवता येतं. किंवा 2 समांतर रेषा, की आता या फळ्याची ही वरची रेषा आहे, खालची रेषा आहे, याच्यामुळं हे कुठल्या प्रतलामध्ये आहे किंवा या फळ्याच्या प्रतलामध्ये आहे सांगता येतं. फरशीच्या 2 रेषा असतील पॅरललच्या, म्हणजे 2 समांतर रेषा किंवा 2 छेदणाऱ्या रेषा, म्हणजे 3 बिंदूंनी, पण 3 बिंदू कसे पाहिजेत? नैकरेषीय.
म्हणजे एका रेषेवरचे नको आहेत. नाहीतर केवळ तुम्ही म्हणला सर 3 बिंदू आहेत आणि ते एका रेषेवरती असतील तर नाही. 3 नैक रेषीय बिंदूंनी प्रतल निश्चित होतं किंवा 2 समांतर रेषांनी 2 समांतर रेषांनी प्रतल निश्चित होते. 2 समांतर रेषा असतील त्याच्यावरून आपल्याला ते कोणत्या प्रतलामध्ये आहे हे निश्चित होतं. किंवा 2 छेदणाऱ्या रेषा, एक इकडून आली रेष एक इकडून आली रेष, तसं खालीमध्ये देखील म्हणजे 2 छेदणाऱ्या 2 समांतर रेषा किंवा 2 छेदणाऱ्या रेषा यांनी देखील प्रतल निश्चित होते. म्हणजे प्रतल जर दाखवायचं असेल तर काय हवं तर एक तर कमीत कमी 3 नैक रेषीय बिंदू पाहिजेत. 2 समांतर रेषांनी प्रतल निश्चित होते किंवा 2 छेदणाऱ्या रेषांनी प्रतल निश्चित होते. म्हणजे जर प्रतल तुम्हाला दाखवायचं असेल तर प्रतल दाखवण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 3 गोष्टी गरजेच्या आहेत की या 3 गोष्टीमधली कोणती तरी एक गोष्ट होणं गरजेचं आहे. की प्रतल म्हणजे प्लेन हे सर्व बाजूला अमर्यादपर्यंत वाढत असतं. हे प्रतल जर आपल्याला दाखवायचं असेल तर काही गोष्टी असणं गरजेचं आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे हे प्रतल दाखवायचं तर 3 नैक रेषीय बिंदू असणं गरजेचं आहे. 3 नैक रेषीय बिंदू असतील तर ते प्रतल आपल्याला निश्चितपणे सांगता येतं. 3 नैक रेषीय याचा अर्थ एका रेषेवरती नसणारे किंवा 2 समांतर रेषा 2 पॅरलल लाईन असतील, समांतर रेषा असतील तर त्याने आपल्याला प्रतल निश्चित असं होत असतं. किंवा 2 छेदणाऱ्या रेषा यांनी प्रतल निश्चित होत असतं. प्रतल म्हणजे प्लेन. आता जेव्हा ही 2 प्रतल आता या त्याचा आपण पुन्हा पाहूया. एक घटक आपण बारकाईनं पाहतोय. तर आपण पहिल्यांदा काय पाहिलं? प्रतल पाहिलं. आता एक रेषीय बिंदू हा 6वा घटक झाला प्रतल. 7वा आहे एक रेषीय बिंदू. या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. एक रेषीय बिंदू म्हणजे काय? एका रेषेवर असणारे बिंदू याला म्हणायचं एक रेषीय बिंदू. आता जर दिलेले सगळे बिंदू एकाच रेषेवर असतील तर त्यांना एक रेषीय बिंदू असं म्हणतात. आता याची आकृती काढायची म्हणलं तर पहा, ए बी सी डी हे एका रेषेवरचे आहेत. आता ई बिंदू घेतला तर त्या रेषेवरती आहे का? इकडे एफ बिंदू घेतला तर त्या रेषेवर आहे का? म्हणजे एक रेषीय बिंदू एका रेषेवर असणाऱ्या, हे लिहून घ्यायचंय, एका रेषेवर असणाऱ्या बिंदूंना एक रेषीय बिंदू असं म्हणतात. आता या आकृतीमध्ये बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी आणि बिंदू डी हे एक रेषीय बिंदू आहेत. कोणतेही 2 बिंदू असतील तर ते एक रेषीय असते. आता उदाहरणार्थ कुठेही 2 बिंदू दिले, मगाशी पुन्हा मी ते सांगितलं होतं, या ठिकाणी जी आहे आणि या ठिकाणी एच आहे, हे 2 भिन्न बिंदू आहेत. हे एक रेषीय आहेत का? तर आहेत. काढल्यानंतर ते होतं. आता तिथं रेषा काढली का आपण? नाही. ही जर रेषा काढली तर 2 भिन्न बिंदूतून एक रेषा काढता येते. म्हणजे याचा अर्थ 2 भिन्न बिंदू असतील तर ते एक रेषीय असतात. म्हणजे हे दुसऱ्या भाषेमध्ये 2 बिंदूतून जास्तीत जास्त एक आणि एकच रेषा काढता येत असते. आता तिसरा आहे, पुढचा घटक आहे नैक रेषीय बिंदू. नैक रेषीय नैक रेषीय बिंदू कशाला म्हणायचं? की जे बिंदू एका रेषेवरती नाहीत, जे बिंदू वेगवेगळ्या आहेत. आता ते आता तुम्ही मला सांगा की जर
मी असे 2 बिंदू झाले आणि त्यांना म्हणलं मी हे नैक रेषीय बिंदू होऊ शकतील का? हे नैक रेषीय बिंदू, कारण 2 बिंदू आहेत म्हणल्यावर ते जोडले की एक रेषा तयार होणार आहे. मग याच्यासाठी काय म्हणलं पाहिजे? जर दिलेले 2 पेक्षा जास्त पाहिजेत, कमीत कमी 3 बिंदू, कमीत कमी 3 बिंदू किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू जेव्हा एका रेषेत नसतात. आता यातले 2 बिंदू एका रेषेत येतील, हे 2 बिंदू एका रेषेत येतील, हे 2 बिंदू एका रेषेत येतील, हे 2 बिंदू एका रेषेत येतील. आता नावं देतो मी, पी नुसतं हे म्हणून उपयोग नाही. पी क्यू एका रेषेत येऊ शकतील, रेषा जोडली की रेषा एका रेषेत झाली. पी आर एका रेषेत येऊ शकतात जोडल्यानंतर, क्यू आर पण एका रेषेत येऊ शकतात. पण बिंदू पी क्यू आर तिन्ही एका रेषेत येऊ शकतात का? नाही येणार. मी एका रेषेत आणायचे म्हटलं तर काय करावं लागेल? वक्र रेषा काढावी लागतील, नागमोडी काढावी लागतील. त्याला रेषा म्हणतात का? नाही. रेषा म्हणलं की ती सरळ असते, म्हणजे एका पट्टीत म्हणजे सरळ रेषेमध्ये असावी लागते रेषा. मग याला म्हणायचं का रेषा? नाही ना. याला वक्र रेषा वगैरे आपण म्हणू शकतो, पण याला रेषा आपण फक्त रेषा असं म्हणू शकत नाही. जर दिलेले 3 बिंदू किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू एका रेषेमध्ये नसतात तेव्हा त्यांना नैक रेषीय बिंदू असं म्हणतात. या ठिकाणी जे बिंदू पी, बिंदू क्यू आणि बिंदू आर हे नैक रेषीय बिंदू आहेत. हे बिंदू पी लिहून घ्या बरं का. बिंदू पी, बिंदू क्यू आणि बिंदू आर, बिंदू आर हे नैक रेषीय बिंदू आहेत. हे नैक रेषीय, नैक रेषीय म्हणजे काय? एका रेषेवर नसणारे नैक रेषीय बिंदू आहेत. आलं का लक्षात? नैक रेषीय बिंदू. ओके. आता पुढं आपल्याला पुढील घटक 9वा घटक पाहायचा आहे. प्रत्येक भौमितिक आकृती आपण बारकाईनं समजून घेतो आहोत. त्या प्रत्येक आकृतीमधला प्रत्येक घटक, प्रत्येक कॉन्सेप्ट आपण त्या ठिकाणी क्लिअर करत आहोत. हा कॉन्सेप्ट जर तुमचा क्लिअर झाला तर तुम्हाला भविष्यामध्ये प्रत्येक गोष्ट बारकाईनं समजणार आहे. मी यासाठी प्रत्येक कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर होणं गरजेचं आहे. जर हे तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले नाहीत तर हे पुढे स्पर्धा परीक्षामध्ये हे छोटे छोटे घटक पण मार्क तुमचे घालवतात. मी याच्यासाठी प्रत्येक गोष्ट बारकाईनं समजून घेणं, प्रत्येक घटकातील प्रत्येक कॉन्सेप्ट व्यवस्थित समजून घेणं खूप गरजेचं असतं. जर हे कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले तर तुम्हाला याच्यावरती आधारित पुन्हा भविष्यामध्ये कशाही पद्धतीनं प्रश्न विचारले तर अडचण येणार नाही.